सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. आज 1 मार्च आणि हा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय भाग्याचा आणि आज सहकार आणि शिक्षण महर्षी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतले अग्रणी आदिवासी सेवा समिती आणि महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची 117वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. मोठ्या उत्साहात आपल्या संस्था पातळीवर हा उत्साह आणि हा समारंभ संपन्न होत आहे. आज महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेला आणि आदिवासी सेवा समितीच्या स्थापनेला जवळजवळ 70-72 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. आणि या कालावधीमध्ये कर्मवीरांनी लावलेलं जे रोपटं होतं शिक्षण संस्थांचं, त्याचा वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आपण बघतोय. या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये सर्वांमध्ये उपस्थित असलेल्या आजच्या प्रमुख वक्त्या आणि अतिथी सन्माननीय प्राचार्य डॉक्टर सोनखासकर मॅडम, आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य डॉक्टर B.H. जगदाळे सर, उपप्राचार्य आणि सिनेट सदस्य डॉक्टर नंदू पवार सर, महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या मानव्य विद्या शाखेच्या अधिष्ठाता प्राध्यापिका डॉक्टर मृणाल भारद्वाज मॅडम, त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर सुचेता सोनवणे मॅडम, मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि आपण सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, मला आज सांगायला आनंद होतोय की आज आपल्यामध्ये एक असं व्यक्तिमत्व आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेलं आहे की त्यांचं कर्मवीरांच्या संदर्भातलं योगदान अतिशय मोठं आहे. लिखाणाच्या माध्यमातून आणि संशोधनाच्या माध्यमातून कर्मवीरांच्यावर त्यांचं कार्यही मोठं आहे. या ठिकाणी मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी कर्मवीरांच्या प्रतिमेचं पूजन करावं. लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने आपल्या सर्व उपस्थितांचं, मान्यवरांचं, अतिथींचं मी या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत करतो. सर्वांना विनंती आहे की आपले मोबाईल व्हायब्रेट मोडवर किंवा सायलेंट मोडवर करा. धन्यवाद सर. कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे की आपल्या साहेबांना महत्त्वाच्या मीटिंगसाठी जायचं आहे आणि त्याच्यामुळे कार्यक्रमामध्ये थोडा बदल करून आपण
आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर बापूसाहेब जगदाळे यांना मी विनंती करेन की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आणि अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. महात्मा गांधी विद्या मंदिर व आदिवासी सेवा समिती आणि विविध शैक्षणिक संस्था सामाजिक संस्थांचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जयंतीनिमित्त आपल्या लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात आज ज्यांचं आपण व्याख्यान आयोजित केलेलं आहे त्या सन्माननीय प्राचार्य आदरणीय डॉक्टर सोनकासकर मॅडम, आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर पवार सर, डॉक्टर सुचिता सोनवणे मॅडम, डॉक्टर भारद्वाज मॅडम, व्यासपीठावर सर्व आमचे सहकारी पर्यवेक्षक, सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी, आजचा दिवस आमच्या संस्था आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून ज्या व्यक्तिमत्वाला, महाराष्ट्राला, देशाला अनेक दिशा, अनेक तत्व, अनेक विचार देऊन ज्या व्यक्तिमत्वाने परिपूर्ण केलं, असं ज्यांचा 1 मार्च 2005 मध्ये निमगाव येथे जे काही एक वेगळं व्यक्तिमत्व ह्या महाराष्ट्र भूमीला दिलं, असं एक कर्मवीर भाऊसाहेब हिरे. अशी कुठली बाजू आहे की त्या क्षेत्र आहे की त्याच्यात कर्मवीर पोहोचले नाही, हा जेव्हा आम्ही सगळ्या अंगाने विचार करतो. आज खरं तर प्राचार्य सोनकासकर मॅडम आलेले आहेत, त्यांनी कर्मवीरांच्या कामावर संशोधन केलेले आहे. त्यांची PhD डिग्री ही त्यांच्या कर्मवीरांच्या जीवन कार्यावरच्या याच्यावर त्यांनी नुकतंच एक पुस्तक प्रकाशन केलेलं आहे. त्याचंही प्रकाशन लवकरच आपल्या संस्थेच्या वतीने होणार आहे. हे आपल्या समोर सगळं मांडणार आहे. खरं तर आम्ही माणसं किती छोटी त्यांच्या संस्थेमध्ये एवढ्या 10-50 वर्षाच्या नंतरचाही काळ जाऊन त्या काळचे विचार आणि आत्ताचे विचार आणि आता आमची वैचारिक भूमिका, आमची कर्तृत्वाची भूमिका आमच्या त्यांच्यासमोर किती छोटी दिसते याचा आम्हाला प्रत्यय येतो. मग शैक्षणिक भूमिका जरी घेतली, विषयात पहिलं येणं त्या काळी एखाद्या विद्यापीठाच्या ठिकाणी किंवा जिथे जिथे गेले असतील तिथं नाविन्याचा ठसा निर्माण करणं, ग्रामीण परिस्थितीच्या सामोरं जाऊन, ग्रामीण परिस्थिती म्हणजे निमगावची 1905 मधली स्थिती काय असेल, शिक्षणासाठी दहावाडी कसं असेल, नाशिकला कसं 8वी पासूनचं शिक्षण असेल, पुन्हा इथला संघर्ष थोडा झाल्यामुळे पुन्हा कसं जावं लागलं. म्हणजे मला आठवतं की मी 83 ला उदोजी मराठा वसतिगृहात मला प्रवेश झाला होता की त्याच्याला दाखल केल्यानंतर. जेव्हा तिथे राहायला लागलो तेव्हा मला कधीतरी कळालं होतं की इथं कोण कोण राहिलंय, स्थापना, आपण जिथे गेलो त्या वास्तूबद्दल थोडी माहिती घेत राहतो. तर शाहू महाराजांनी तेव्हा ह्या उदोजी मराठा वसतिगृहाची तेव्हा सुरुवात स्थापना केलेली होती आणि त्या अशा वसतिगृहामध्ये कर्मवीर यांचं शिक्षण सुरू कसं होतं. आणि ह्या सगळ्या जडणघडणीमध्ये अनेक समाज सुधारक एकत्र येऊन एका दिलाने, एका विचाराने ह्या महाराष्ट्र आणि या सगळ्या देशाच्या विकासासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून एक वैचारिक भूमिका घेऊन लढत होते, संघर्ष करत होते. हा संघर्ष आत्ताचा सारखा संघर्ष नाही दिसत होता. आत्ताचा संघर्ष थोडा घातक होत चालला. आणि अशा संघर्षमय व्यक्तिमत्वाची जेव्हा कहाणी हे कुठूनही सुरू केली ना, प्रत्येकाला सगळ्या ठिकाणी संघर्ष दिसतो. संघर्ष सत्यासाठी होता, संघर्ष समाजहितासाठी होता, मग शिक्षणासाठी संघर्ष असेल, राजकारणामधला संघर्ष त्यांचा खूप मोठा, 1-2-4 पुस्तकं होतील इतका राजकारणाचा संघर्ष आहे. कारण राजकारण दिसतं तेवढं सोपं नाहीये ते. अशा दुसऱ्यांसाठी देणं, दुसऱ्यांसाठी करणं, समाजासाठी करणं, असाच या व्यक्तिमत्वाचा आतून जो ठसा आपण बघतो. किती देणं हो, आपल्याकडे येणाऱ्या गोष्टी त्या दुसऱ्याला देणं किंवा सगळ्यात देऊन टाकणं, ह्या भूमिकेतून हिरे कुटुंबाची वारसा जी काही सुरू झालेली
म्हणजे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचं स्वातंत्र्यपूर्व काळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून राहणं, स्वातंत्र्यपूर्व काळी ज्या काळचे पंडित नेहरू असतील किंवा त्या काळी गांधीजींचं वैचारिक भूमिका असतील किंवा त्या काळच्या आंबेडकरांच्या वैचारिक भूमिका असतील किंवा त्या काळचे सगळे समांतर जी सगळी नावं आपण जेव्हा घेतो त्या समांतर भूमिकेमध्ये कर्मवीर हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि ते अध्यक्षपद भूषवताना स्वातंत्र्यपूर्व काळी किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापर्यंतचा हा सगळा काळ साधा नसेल. आता स्थैर्य, स्वातंत्र्य आहे, सुबत्ता आहे, शिक्षण आहे, सगळं आत्ताच्या काळात जर काम करणं वेगळं आहे तर त्या काळचं काम करणं किती कठीण असेल आणि पूर्ण देशातल्या पूर्ण राज्यातल्या सगळ्या नेत्यांना एकत्र करणं आणि त्या सगळ्यांना एकत्र आणून काम करणं आणि स्वातंत्र्य मिळवून घेण्यासाठी झटणं हे दिसतं तेवढं सोपं वाटत नाही. एक ग्रामीण भागातलं आलेलं एक व्यक्तिमत्व हे सगळं कसं करू शकतं आणि कुठलीही त्या व्यक्तिमत्वाच्या पाठीशी कुठलीही भूमिका मागून सपोर्ट नाहीये. सपोर्ट नाही याचा अर्थ सपोर्ट गरजेचा नव्हता असं मला म्हणायचं नाहीये. बाकी पूर्वीची काही त्यांची आर्थिक काही सुबत्ता होती असंही नाहीये. पूर्वीचं काही फार मोठी राजकीय बॅकग्राऊंड होती असंही नाहीये. पूर्वीची काही एक मोठी घराणेशाही होती, राजकीय मोठी परंपरा होती असंही नाहीये. या सगळ्याच भूमिका घेऊन कर्मवीरांनी किती क्षेत्रामध्ये नाविन्य प्राप्त केलं, किती क्षेत्रामध्ये आपल्याला दिशा दिली, किती क्षेत्रांमध्ये आज कायद्याचा जरी विषय काढला किती कायदे आपल्या समाजहितासाठी करून ठेवले. आज एक कायदा करताना किती आंदोलन होतं आपण पाहिलं. शेतकऱ्यांच्या कायद्या अनुषंगाने किती आंदोलन झाली, पण तेव्हा पण कुळ कायदा करताना किती संघर्ष झाला, किती झटावं लागला असेल. पण समाज हित, शेतकऱ्यांचं हित, माझ्या बांधवांचं हित त्यासाठी काही झालं तरी चालेल. कदाचित आपण भांबरे सरांनी लिहिलेलं त्या हे जे पुस्तक आहे त्या विधिमंडळाचं कामकाजाचं कर्मवीरांच्या ते सगळं जर सगळी भाषणं पाहिली त्या भाषणांच्या वर्ण गुणवत्ता किती असेल, किती व्यक्तिमत्वामध्ये ताकद असेल आणि किती भाषा कौशल्य असेल. मग इंग्रजीचं प्रभुत्व असेल, मराठीचं प्रभुत्व असेल, राजकीय संभाषण प्रभुत्व असेल, याचा आपण कधी चिकित्सक विचार करतो का? आज आपल्याला अशा व्यक्तिमत्व घडवणं, असे व्यक्तिमत्व निर्माण करणं आणि ह्या देशाला आणि समाजाला जागरूक आणि पुढे आणण्याचं काम करायचं असेल तर कर्मवीरांच्या विचारांची खूप गरज आहे असं मी माझं यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. खरं तर आज आपल्याला सगळ्यांना आदरणीय प्राचार्य मॅडमना ऐकायचं आहे. कार्यक्रमात थोडा बदल त्यांनी केला असू द्या, त्यांच्या नंतर मी बोलणं बरं नाही, त्यामुळे मी आज थोडंसं मांडण्याचा प्रयत्न करतो. मॅडम, आमची अशी आशा आहे की कर्मवीरांच्या कार्यावर पुस्तक लिखाण असेल किंवा जास्तीत जास्त डॉक्युमेंटरी असेल, जास्तीत जास्त वेगळ्या संदर्भ असतील, याच्यासाठी आमच्या स्तरावर संस्था स्तरावर भरपूर प्रयत्न चालू आहे. पण विशेष अभिनंदन आणि विशेष संस्थेच्या वतीने सन्माननीय प्राचार्य मॅडमचं ह्यासाठी करणं गरजेचं आहे. कारण त्यांनी फार वर्षापूर्वी PhDचा जर त्यांचा निबंध पूर्ण पाहिला, मॅडमांच्या मागे लागून मॅडमांनी नागपूरवरून तो मला आणून दिला होता आणि त्याचे संदर्भ आणि इतकं भोळे सरांच्या अंडर तुम्ही काम केलेलं PhDचं खरंच बघण्यासारखं आहे आणि आपल्याला त्याच्यातनं खूप घेण्यासारखं आहे. हेच मला सांगायचं आहे, खूप घेण्यासारखं आहे, भरपूर घेण्यासारखं आहे. काय होतं माहितीये का, दोन प्रकार झालेले आहेत. काहींचं कर्म काही नसतं, फक्त लेखणी अशी चालवताना असं दाखवतं की आमच्याकडे खूप जास्त आहे. काही व्यक्तिमत्वांवर फार पुस्तकं लिहिली गेली, पण यांचं एवढं कर्म होतं तरी ती लेखणीची जी चालवण्याची गरज होती त्या काळी अजूनही ती चालत नाही आपल्याकडनं. हे आम्ही थोडं कमी पडतोय असं आमची एक थोडी वेदना आहे. पण मॅडमांनी ते काम फार मोठ्या स्वरूपातून निर्माण करून आणि एक चांगलं पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. त्याबद्दल महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या आणि हिरे कुटुंबियांच्या वतीने मॅडम तुमचं मी मनापासून स्वागतही करेन आणि ह्या कामाबद्दल तुमचं मनापासून आभारही व्यक्त करेन. तुम्ही आज आमच्या ह्या वास्तूमध्ये आलात, शुभ वाटलं, आनंद वाटला आणि तुमचे आशीर्वाद हे आमच्या सगळ्या विद्या मंदिरच्या सगळ्या घटकांना आशीर्वाद रूपी आम्हाला कायम मिळत राहतील अशी मी आशा व्यक्त करतो. माझं प्रास्ताविक वजा माझं मनोगत इथं संपवतो. सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. बहुजन हिताय बहुजन सुखाय या युक्तीनुसार आज
संपूर्ण महाराष्ट्रभर कर्मवीरांनी केलेल्या कार्याचे ठसे आपण बघतो आहोत. हजारो कुटुंब त्यांच्यामुळे उभे राहिलेले आहेत. सन्माननीय प्राचार्य यांनी कर्मवीरांच्या विविध पैलूंचा या ठिकाणी उलगडा केलेला आहे. कायद्याच्या संदर्भात असेल किंवा सहकार क्षेत्रातील असेल, शिक्षण क्षेत्रातील असेल, शेतीविषयक प्रश्नांच्या बाबतीमध्ये असेल, या ठिकाणी माझ्यावर आणखी दुहेरी जबाबदारी आहे. सरांचं एकदा पुन्हा धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या आजच्या वक्त्या यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. मॅडमांचा खरं तर परिचय करून देताना मला खूप आनंद होतोय, कारण अशा प्रसंगी अतिशय योग्य व्यक्तीला आपण बोलवलेलं आहे की ज्यांनी कर्मवीरांच्या संदर्भामध्ये खूप मोठं संशोधनाचं आणि लिखाणाचं काम केलेलं आहे. आज आपल्याला लाभलेल्या प्रमुख वक्त्या माननीय प्राचार्य डॉक्टर ज्योत्स्ना दिनकरराव सोनखासकर अतकरे मॅडम यांचा परिचय 11 पानांचा परिचय माझ्याकडे आलेला आहे. परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मी अतिशय शॉर्टकटमध्ये हा परिचय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मॅडम सध्या कर्मवीर शांताराम बापू वावरे कोंडाजी वावरे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय सिडको नाशिक येथे प्राचार्य पदाचा कार्यभार मॅडम सांभाळत आहे. मॅडमांचं शिक्षण हे 2 विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण झालेलं आहे, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्रामध्ये. आणि त्याचबरोबर MPhil आणि PhDची डिग्री देखील मॅडमांनी नागपूर विद्यापीठातून संपादन केलेली आहे. अध्यापन क्षेत्रातला अतिशय प्रदीर्घ अनुभव मॅडमांच्याकडे आहे. गेल्या 35 वर्षापासून मॅडम सेवेमध्ये कार्यरत आहेत, अध्यापनाचं काम करत आहेत. आणि गेल्या 16 वर्षापासून मॅडम आपल्या मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये प्राचार्य म्हणून काम करत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी मॅडमांना जवळपास 7 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत विविध क्षेत्रातले. त्यामध्ये आपल्याला कर्मयोगिनी पुरस्कार देशदूत वृत्तपत्र समूहामार्फत त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्यांना नवदुर्गा पुरस्काराने कालिका मंदिर ट्रस्ट व नाशिक जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत सन्मानित करण्यात आलेला आहे. आदर्श महिला पुरस्कार त्यांना लोकमत सखी मंच तर्फे मिळालेला आहे. त्याचबरोबर एक प्रतिष्ठेचा मानला जाणारा जिजामाता गौरव पुरस्कार देखील मॅडमांना त्या पुरस्काराने मॅडमांना सन्मानित करण्यात आलेला आहे. मॅडमांच्या खास उपलब्धीच्या संदर्भात आपल्याला सांगता येईल की मॅडमांनी त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाच्या NAAC पुनर्मूल्यांकनामध्ये अतिशय मोठं कार्य केलेलं आहे. त्या आदिवासी भागातल्या महाविद्यालयाला ब श्रेणी पुनर्मूल्यांकनाची NAAC पुनर्मूल्यांकनाची मिळवून देण्याचं महत्त्वाचं कार्य मॅडमांनी केलेलं आहे. आणि आणखी एक भर त्याच्यामध्ये सिन्नर महाविद्यालयाचं NAAC पुनर्मूल्यांकन जे झालं त्यामध्ये सिन्नर महाविद्यालयाला मॅडमांच्या मार्गदर्शनातून आणि प्रयत्नातून अ श्रेणी प्राप्त झालेली आहे. त्याचबरोबर मॅडम कार्यरत असताना त्यांच्या महाविद्यालयाला उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना एकक पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्याचबरोबर खरं तर मॅडमांना मिळालेल्या पुरस्कारांची जंत्री खूप मोठी आहे. त्यांना विद्यापीठ पातळीवरचे 7 पुरस्कार मिळालेले आहेत. त्यानंतर संस्था पातळीवरील जवळपास 4 पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या वेगवेगळ्या कमिट्यांवर मॅडमांनी काम केलेलं आहे. PhDच्या संशोधनाच्या संदर्भामध्ये मॅडम एक विद्यार्थी PhD संपादन केलेले आहे एका विद्यार्थ्याने, आणि अनेक विद्यार्थी MPhil आणि PhDचं मार्गदर्शन त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेत आहेत. मॅडमांचा परिचय मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की खूप मोठा आहे, परंतु या ठिकाणी आपण शॉर्टकटमध्ये मॅडमांचा परिचय संपूया आणि आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर बापूसाहेब जगदाळे यांना विनंती करेन की आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या अतिथी प्राचार्य डॉक्टर सोनखासकर मॅडम यांचं त्यांनी शॉल, ग्रंथ आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं, सत्कार करावं. धन्यवाद सर.
यानंतर तुमच्या आणि माझ्यामध्ये जास्त वेळ न घेता मी आजच्या अतिथी सन्माननीय प्राचार्य डॉक्टर सोनखासकर मॅडम यांना विनंती करेल की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद सर. सर्वप्रथम मी विद्येची देवता सरस्वतीला वंदन करते. त्याचप्रमाणे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपतींच्या चरणी मी नम्र अभिवादन करते. आपल्या संस्थेचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे कर्तबगार नेते भाऊसाहेब हिरे यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरांजली अर्पण करते. त्याचप्रमाणे व्यंकटराव हिरे यांनाही मी त्यांच्याही स्मृतीस अभिवादन करते. भाऊसाहेब हिरे यांच्या जयंतीनिमित्त मला इथं तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य जगदाळे सर यांचेही मी आभार मानते. त्याचप्रमाणे व्यासपीठावर असलेल्या भारद्वाज मॅडम, सुचेता मॅडम आणि आमचे सिनेट मेंबर डॉक्टर पवार सर यांचंही मी इथं स्वागत करते. आणि मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या एका सेवकाला महात्मा गांधी विद्या मंदिराच्या प्रांगणात येण्याची पुन्हा एकदा संधी दिली त्याबद्दलही मी आपलं कौतुक करते. कारण मराठा विद्याप्रसारक संस्था आणि महात्मा गांधी विद्या मंदिर ही दोन्ही एकच नाण्याची बाजू आहे. शैक्षणिक कार्य हे त्यांचं ध्येय होतं आणि या शैक्षणिक कार्यामध्ये मला असं वाटतं की भाऊसाहेब हिरेंनी महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आदिवासी सेवा समिती जरी स्थापन केली होती तरी मराठा विद्याप्रसारक समाज आणि महात्मा गांधी विद्या मंदिर एकत्र हातात हात घालून शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय कार्य करत होते. त्यांच्यामध्ये कधीही असा वेगळेपणा आणि दुजाभाव नव्हता की तुम्ही संस्था स्थापन केली त्यामुळे तुम्ही आमच्या मराठा विद्याप्रसारक समाजाच्या दूर आहात किंवा आम्ही त्यांच्या दूर आहोत असा भेदभाव तेव्हा नव्हता. कारण त्यावेळेसचं राजकारण, समाजकारण खूप वेगळं होतं. त्याची पातळी जर आपण पाहिली तर ती आपण कल्पना नाही करू शकत, एवढी मोठी होती. आजच्या ह्या राजकारणाचा आपण संदर्भ पाहिला तर त्यावेळेसचं चित्र खरंच होतं की काल्पनिक होतं असे प्रश्न निर्माण व्हावे असा परिस्थिती आहे. भाऊसाहेब यांच्या संदर्भात दरवर्षी आपण ऐकत असतो, बोलत असतो, वाचत असतो आणि मला प्रश्न पडला होता की इथं आल्यावर भाऊसाहेबांच्या विरुद्ध संदर्भात वेगळं काय बोलायचं. कारण तुम्हाला माहिती आहे की म्हणजे नेतृत्वाची पार्श्वभूमी आणि उभारणी हा विषय मी त्याच्यामध्ये थोडासा बोलण्यासाठी घेतलेला आहे. कारण त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की ते एका दिवसात, 2 दिवसात, 10 दिवसात पूर्ण होणार नाही. त्यातल्या त्यात थोडासा असा त्याविषयी असा घेतला की त्यांच्यावर कसे संस्कार झाले आणि त्यांचं नेतृत्व कसं विकसित झालं. कारण त्यांच्या नेतृत्वामुळेच आज मराठा विद्याप्रसारक संस्था असेल, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन असेल, कुळ कायदा असेल, वेगवेगळे सहकारी क्षेत्र असतील की त्याच्यामध्ये ते कार्य करू शकले. आपण पाहतो की निमगाव सारखं गाव, या गावात काय वेगळं होतं? वेगळं काहीच नव्हतं. दारिद्र्य होतं, अंधकार होतं, अज्ञान होतं, सगळ्या गोष्टी होत्या. पण वेगळं काय होतं? कारण हे खडतर जीवन भाऊसाहेबांनी अनुभवलं होतं, जाणलं होतं आणि ते लक्षात घेतलं होतं. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांचं जे संवेदनशील मन जे होतं ते मन ते लक्षात घेत होतं आणि त्या मनावर ते कोरलं जात होतं. नेतृत्वाच्या संदर्भात जर आपण असं पाहिलं की जसं आता आपण म्हणू शकतो की भाऊंचं नेतृत्व जे आहे ते वारसा हक्काने आलेलं नेतृत्व आहे. पण भाऊसाहेब हिरेंचं जे नेतृत्व आहे, मी अपूर्व हिरेंचं म्हणते, भाऊसाहेब हिरेंचं नेतृत्व जे आहे ते नेतृत्वाचे अनेक प्रकार असतात. त्यातल्या एका प्रकारात ते मोडतं म्हणजे स्वकष्टार्जित नेतृत्व. आर्थिक परिस्थिती नाही, पैसा नाही, परंपरा नाही, काही नसताना त्यांनी आपलं हे नेतृत्व उभं केलं. हे फार मोठं आहे आणि ते योगदान आपल्याला खूप महत्त्वाचं मानलं जातं. आणि हे स्वकष्टार्जित नेतृत्व कसं निर्माण झालं, त्याच्या मागं कोणती कारणं कारणीभूत होती, ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण त्याशिवाय त्यांचं नेतृत्वाचं मोठेपण आपण लक्षात घेऊ शकत नाही. त्या काळात भाऊसाहेबांच्या काळात रावसाहेब थोरात, काकासाहेब वाघ, गणपतदादा मोरे, दादासाहेब पोतनीस, दादासाहेब गायकवाड असे वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या विचारांचे लोक कार्य करत होते. त्यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते पण मनभेद नव्हते जे आज आहेत, जे आज प्रामुख्याने आपल्याला दिसतात की मनभेद खूप आहे, की मनं एकमेकांची खूप दूषित झालेली आहे. पण त्या काळात तसं नव्हतं, एक वेगळं वातावरण होतं. आणि हे वेगळं वातावरण कशा पद्धतीने निर्माण झालं, त्यांचं नेतृत्व कसं घडलं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण नेता होण्यासाठी आपल्याला एक ध्येय निश्चित करावं लागतं.
त्याच्यानंतर या मार्गावर चालण्याची त्यांची तयारी असली पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये धैर्य असलं पाहिजे, करेज असलं पाहिजे की मी या मार्गावर किती अपयश येवो यश येवो मला चालायचं आहे. त्याच्यानंतर त्याची जबाबदारी घेण्याची ताकद असली पाहिजे, संघटन कौशल्य असलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला काय देऊ शकतो ही एक त्यांच्यामध्ये भावना असली पाहिजे. आणि ती भाऊसाहेबांमध्ये होती, त्या काळातल्या नाशिकच्या नेतृत्वामध्ये होती आणि म्हणून ते सगळे नेते मोठे झालेत आणि त्यामध्ये अधिक मोठं होण्याचं भाग्य हे भाऊसाहेबांना लाभलं, कारण ही भावना त्यांच्यामध्ये होती आणि क्षमता पण होती. बियॉन्ड हिमसेल्फ, माझ्या पलीकडे, आपल्या पलीकडे पाहण्याची त्यांची जी ताकद आहे ती ताकद त्यांना मोठं करून गेली. अवघे 56 वर्षाचं आयुष्य लाभलेले भाऊसाहेब हिरे, त्यांना नियतीने त्यांच्यावर अन्याय केला, पण ह्या अन्यायावर त्यांनी मात केली. 56 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी असं काम करून ठेवलं की मी किती जगलो त्याच्यापेक्षा कसं जगलो हे लोकांच्या लक्षात राहिलेलं आहे. आणि त्यांनी इतकी झपाट्याने काम केलं, इतकं मोठं काम केलेलं आहे की महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताचा इतिहास त्यांना विसरू शकणार नाही. निमगाव सारख्या गावात त्यांचा जन्म झाला. त्या गावात भाऊसाहेबांच्या वेळेत अनेक विद्यार्थी असतील, शिकत असतील की जे दारिद्र्य होतं, तिथं अंधश्रद्धा होत्या, परंपरा होते, जुनी विचार होते. पण याचा जबरदस्त पगडा भाऊसाहेबांवर पडला आणि घर आणि शेत हेच विश्व असणारं परिस्थिती होती. आर्थिक आणि राजकीय आणि शैक्षणिक दृष्ट्या अंधकार असणाऱ्या ह्या काळामध्ये भाऊसाहेब हिरे हे वेगळे कसे दिसतात? कारण त्यांनी जे अनुभवलेलं होतं दारिद्र्य, त्यांनी जे अनुभवलेले ते कष्ट आणि त्यांनी जे खडतर आयुष्य आपल्या आईवडिलांचं पाहिलं होतं ते त्यांच्या संवेदनशील मनावर कोरलं गेलं. त्यांचा सामाजिक पाया, सामाजिक पिंड तो त्या काळात घडत गेला. कारण अनेक विद्यार्थी होते सर त्या काळात तिथं, पण घेतलं यांनी एकट्याने घेतलेलं. लक्षात घ्या, शिक्षण निमगावात घेतो की शिक्षण नाशिकला घेतो प्रश्न हा नसतो. शिक्षण तुम्ही कसं घेता, तुमचं मन त्या काळात कसं असतं हे त्यावर खूप महत्वाचं असतं. आणि म्हणून ह्या अनुभवलेल्या दारिद्र्याने, ह्या अनुभवलेल्या काबाड कष्टाने आणि खडतर आयुष्याने ग्रामीण समाजाचे भीषण वास्तव्य त्यांच्या मनात कोरले गेले, त्यांच्या मनात जागृत झाले आणि त्यांच्या मनात त्यांच्यामध्ये एक संवेदनशील माणसाचं मन निर्माण होऊ लागलं. जुन्या वर्णाच्या आईवडिलांनी त्यांना काय संस्कार दिले असतील? आपण आजकाल म्हणत असतो तुम्ही मला काय शिकवता, तुम्हाला काय येतं, तुम्ही ना शिकलेले ना काय, असे आपले मुलं विद्यार्थी म्हणत असतात सर, आपले मुलंही आपल्याला म्हणत असतात. पण त्यांनी असं न म्हणता त्यांना काय संस्कार केले तर त्यांना माणुसकीचे संस्कार केले, माणुसकीची शिदोरी दिली त्यांनी. परिश्रम, तपश्चर्या, साधेपणा, सरळ मार्ग, सद्वर्तन, नैतिक मूल्याचे चारित्र्य हे महत्वाचं असतं. हे संस्कार त्यांच्या गरीब आईवडिलांनी त्यांना दिलेले आहे आणि हे सगळे संस्कार त्यांच्या मरेपर्यंतच्या आयुष्यात त्यांनी आपल्या याच्यामध्ये जागृत ठेवले होते आणि त्या प्रतिकूलतेवर मात करण्याकरिता त्यांना हे संस्कार उपयोगी ठरले. कष्टकरी आईवडिलांची धावपळ त्यांनी आयुष्यभर पाहिली, जीवनाची तगमग पाहिली, जगण्याचा संघर्ष पाहिला, जगण्याची उमेद पाहिली आणि त्यांची कृषी भक्ती, आईवडिलांची कृषी भक्ती त्यांच्या नसानसात दिसली आणि त्यामुळे त्यांनी कसेल त्याची जमीन हा कायदा ते करू शकले सर, कारण तिथपर्यंत ते पोहोचले होते. अभ्यास करत करत शेवटी अशा पयीच्या वेळेस आले की आज माझ्या हातात सत्ता आहे आणि या शेतकऱ्यांसाठी मी काय करू शकतो, त्या ठिकाणी त्यांनी ते करून दाखवलं आणि ही कृषी भक्ती त्यांना त्यांच्या आईवडिलांनी दिलेली आहे. आर्थिक दुरावस्थेतही सुद्धा त्यांच्यावर जे संस्कार झाले ते संस्कार म्हणजे एकत्रित कुटुंबाचे, एकमेकांची मनं जोपासण्याचे, परस्परांवर विश्वास ठेवण्याचे आणि माणसं जोडण्याची कला त्यांना त्या काळात मिळाली. कारण प्रतिकूल परिस्थितीत माणसं जोडणे खूप अवघड असते. सत्ता असताना माणसांचं मोह निर्माण होणं आणि सत्ता नसताना, काही नसताना तुमच्याकडे माणसं येणं हे खूप खूप मोठी कर्तृत्व त्याला लागतं, दातृत्व त्याला लागतं. ते भाऊसाहेबांकडे होतं. त्यांच्यामध्ये आज्ञाधारकपणा निर्माण झाला आणि आपल्याला असं दिसतं की निर्भयता, मनोनिग्रह, प्रेमळपणा ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये आल्या. त्यांचे जे एक गुरु होते, मला असं वाटतं की चंद्रात्रे सर, असं मी वाचलेलं अभ्यासलेलं आहे, तर ते चंद्रात्रे सरांचा करारीपणा ज्याला आपण म्हणतो, साधेपणा होता पण करारी होते, त्यांची ती ताकद होती आणि त्यांच्याबद्दल आदरयुक्त व्यक्ती सगळ्यांमध्ये होती आणि त्यामुळे ह्या करारीपणाचं सगळं जी प्रेरणा त्यांना चंद्रात्रे सराकडून मिळालेली दिसते. नम्रपणा आणि मितभाषित्व, आज त्याची किती गरज आहे तुम्हाला लक्षात येते, कारण 24 तास टीव्हीवर असं दिसतंय की तेच न्यायाधीश असतात, तेच फिर्यादी असतात, तेच आरोपी असतात, सगळे आपले नेते आणि ठणठणाट जोरजोऱ्या आवाजात ते आपलं वक्तव्य तिथं करत असतात, टीव्हीवर तुम्ही पाहत असतात.
त्यामुळे नेता कोण, कार्यकर्ता कोण, आरोपी कोण, फिर्यादी कोण हे काहीच लक्षात येत नाही. पण या नेतेपणाचं महत्व होतं की नम्रपणा, नम्रता हा त्यांचा खूप महत्वाचा गुण होता आणि तो त्यांनी शेवटपर्यंत जोपासला. त्यामुळे विरोधी पक्षात असो किंवा सत्तारूढ पक्षात असो त्यांचे मित्र सगळ्या पक्षांमध्ये होते. आजचे मित्र हे सत्तेशी संबंधित असतात, त्यामुळे ते आपले मित्र असतात. पण त्या काळात सत्ता हा प्रश्न नव्हता. त्या काळात विनम्रता हा मैत्रीचा महत्वाचा मुद्दा होता आणि त्यामुळे ते त्या काळामध्ये सर्वांचे मित्र झाले. बालपणीच्या संस्काराची शिदोरी ही भाऊसाहेब हिरेंची अत्यंत महत्वाची शिदोरी होती. अतिशय प्रतिकूल परिस्थिती, संस्काराच्या आधारावर सामान्य कुटुंबातील व्यक्ती असामान्य कर्तृत्व करू शकते हे भाऊसाहेब हिरेंनी दाखवलं. आणि हे दाखवत असताना माणसाचं श्रेष्ठत्व जन्मावर आधारित नसते तर त्याच्या अंगी असणाऱ्या गुणधर्मावर आधारित असतं हे त्यांनी आपल्या नेतृत्वाने दाखवून दिलं. आणि हा तुम्हा आम्हाला एक अभिमानाची बाब आहे. प्राथमिक माध्यमिक शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, कायदेविषयक शिक्षण घेताना जे संस्कार त्यांच्यावर होत गेले, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं. निमगावातून ते नाशिकला आले इंग्लिश स्कूलला आणि उदोजी मराठामध्ये त्यांचा प्रवेश झाला, वसतिगृहात प्रवेश झाला. हे वसतिगृह सत्यशोधक समाजाच्या विचारांनी प्रेरित होऊन रावसाहेब थोरातांनी काढलेलं होतं. त्या काळात रावसाहेब थोरात एक नाशिक मधलं अतिशय सर्वांगीण अर्थाने एक परिपूर्ण असं व्यक्तिमत्व होतं, नेतृत्व होतं. आणि सामाजिक राजकीय रावसाहेब थोरात हे त्या उदोजी मराठा बोर्डिंगचे संचालक होते, ते चालवत होते. या एका वळणावर भाऊसाहेब हिरे जे आले त्यांच्यावर आपण असं म्हणतो की नागरिकत्वाचे संस्कार, लोकशाहीचे संस्कार, जबाबदारीचे संस्कार, निवडणुकीचे संस्कार उदोजी मराठामध्ये झाले. उदोजी मराठामध्ये काय होतं? उदोजी मराठामध्ये वाचनालय होतं, पुस्तकालय होतं, औषधालय होतं, पतपेढी होती, बँक होती, स्वच्छतेचे धडे दिले जात होते, स्वावलंबनाचे धडे दिले जात होते, त्रैमासिक होतं, हस्तलिखित होतं, काव्य मंडळ होतं आणि त्याच्यानंतर वादविवाद स्पर्धा होत होत्या, वक्तृत्व स्पर्धा होत होत्या. रोज रात्री वाघ गुरुजींच्या नेतृत्वाखाली हे कार्यक्रम चालत होते. आपण असं म्हणतो की आपण पण वक्तृत्व स्पर्धा घेतो, राष्ट्रीय पातळीवरच्या घेतो, वेगवेगळ्या घेतो, पण आपण मुलं जबरदस्तीने नेत असतो, कोणीतरी प्रतिनिधित्व पाहिजे म्हणून करत असतो. पण हे प्रतिनिधित्व तशा पद्धतीचं नव्हतं, याच्यामध्ये सर्वांची इन्व्हॉल्वमेंट होती. त्या काळामध्ये भाऊसाहेबांच्या सोबत काकासाहेब वाघ सुद्धा उदोजी मराठा विद्यार्थी आहेत आणि भाऊसाहेब हिरे सुद्धा उदोजी मराठाचे म्हणजे आमच्या मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. त्याचा मला खूप सार्थ अभिमान आहे. आणि या उदोजी मराठा बोर्डिंग मध्ये त्यांनी प्रवेश घेतल्यावर उदारमतवादी विचारसरणीचं विचारांचं रोपण त्यांच्या होऊ लागलं. ह्या वेगवेगळ्या मंडळांच्या माध्यमातून रोज चर्चा व्हायच्या, जे काय तिथं घडत असायचं. कारण क्रांतिकारकांचा लढा चालू होता, महात्मा टिळक युग संपून गांधी युगाची सुरुवात झालेली होती, स्वातंत्र्याचा लढा चालू होता आणि या सर्व विचारांची विविध चळवळी चालू होत्या. स्त्री शिक्षणाचे वारे चालू होते आणि सत्यशोधक समाजाने सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, नाशिक जिल्हा आणि पुणे जिल्हा पूर्णपणे घुसळून काढलेला होता जनजागृतीच्या मार्गातून. आणि त्यामुळे जनजागृतीचं जे सगळं हे वादळ होतं, या वादळाचा अनुभव या विद्यार्थ्यांना घेता आला, भाऊसाहेब हिरेंना घेता आला आणि त्या पद्धतीने त्यांना आपलं विचार घडवण्याची संधी त्यांना मिळाली. हिरेंच्या विचारशक्तीला चालना देण्याचं सगळ्यात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर ते मराठा विद्या प्रसारक समाजाच्या उदोजी मराठाचं असेल. कारण ह्या उदोजी मराठामध्ये शील संवर्धन हे त्यांचं ध्येय होतं. शील संवर्धनाचं कार्य त्यांना करायचं होतं आणि असे संस्कार, चारित्र्य संपन्नतेचे संस्कार देण्याचं कार्य रावसाहेब थोरातांनी केलं. हा मी मुद्दा वारंवार का सांगते, कारण आज चारित्र्य संपन्नता ही नेत्यांमध्ये दिसत नाहीये, पुढाऱ्यांमध्ये दिसत नाहीये. मी आणि माझं याच्या पलीकडे पाहण्याची वृत्ती नाहीये आणि त्यामुळे शील संवर्धन, चारित्र्यवान भाऊसाहेब हिरेंच्या कार्याबद्दल काही वैचारिक मतभेद असू शकतील, पण भाऊसाहेब हिरेंच्या चारित्र्याबद्दल, व्यक्तिमत्वाबद्दल एकही मतभेद आपल्याला सार्वजनिक जीवनात तुम्ही जर अभ्यास केला, सगळं चाळून काढले कागदपत्र तर कुठेही दिसणार नाही. आणि त्यामुळे ह्या मानवी जे त्यांच्या मनाला आकार देण्याचं काम हे त्या काळात झालं. उदोजी मराठा बोर्डिंग मध्ये जेव्हा वादविवाद स्पर्धा होत असत तेव्हा त्या इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये होतं. सरांनी सांगितलं भाषेवर खूप प्रभुत्व होतं. मुद्देसूद विचार मांडण्याची कला ही त्या काळात तिथं झालेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थी दशेत स्त्री शिक्षणाची उघडलेली मोहीम, विविध चळवळी
ह्या हिरेंवर पुरोगामी संस्कार करणाऱ्या ठरल्या. राजकीय जीवनाचे संस्कार हे उदोजी मराठामध्ये झाले, कारण तिथं जे त्रैमासिक हस्तलिखित होते सर, त्याचे कागदपत्र काय आहे. आमच्या उदोजी मराठा बोर्डिंगमध्ये शैक्षणिक संग्रहालय केलं, तुम्हाला कधी संधी जर आली तर तुम्ही ते बघा. अतिशय सुंदर संग्रहालय तयार केलेले आहेत आणि आपल्या भाऊसाहेब हिरेंचं त्याच्यात योगदान आहे कार्यकर्तृत्वाचं. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्वांनी ते एकदा त्याला भेट द्यावी. आणि जसे ते राजकीय संस्काराचे जसे रावसाहेब थोरात गुरु आहे, तसं राजकीय कार्याच्या संदर्भातलेही सुद्धा रावसाहेब थोरात हे भाऊसाहेब हिरेंचे राजकीय गुरु असलेले दिसून येतात. कारण रावसाहेब थोरातांच्या राजकीय मार्गदर्शनामुळे काकासाहेब वाघ असतील, गणपतदादा मोरे असतील, अनेक नेते पूर्ण नाशिकला एका विकासाच्या वेगळ्या दिशेला घेऊन गेले. त्या ठिकाणी एक पंचमंडळ असायचं, जसं आपण मुख्यमंत्री मंत्री असं करतो सर, ते त्या काळात पंचमंडळ होतं आणि त्या पंचमंडळाच्या निवडणुका व्हायच्या. वसतिगृहामध्ये जेवढे विद्यार्थी असायचे त्यांच्यातून निवडणूक व्हायची. एकाला प्रमुख केलं जायचं, एकाला सचिव केलं जायचं, एकाला खजिनदार केलं जायचं, एकाला पाककलेचं म्हणजे स्वयंपाकघराचं प्रमुख केलं जायचं, एकाला भाजी खरेदी विक्रीचं प्रमुख केलं जायचं. आणि ह्या दृष्टीने अशा पद्धतीने ते वर्षासाठी निवडलं जायचं आणि ते काम करायचे. आणि याच्यामध्ये आनंदाची गोष्ट अशी की भाऊसाहेब हिरे सतत त्या मंडळावर कोणत्या ना कोणत्या मंडळावर ते निवडून यायचे. ते विद्यार्थी प्रिय होते, ते शिक्षक प्रिय होते आणि त्यातून त्यांचं संघटन कौशल्य विकसित होत गेलं. कारण जेव्हा विद्यार्थी तुम्हाला निवडून देतात तेव्हा ती संघटन कौशल्य ते महत्वाचं ठरतं आणि ते कौशल्य त्या काळात त्यांनी ते विकसित केलं. आणि मनाची सुदृढता आणि ते खेळामध्ये खूप पुढे होते. कबड्डी हा त्यांचा खूप आवड, कुस्ती कबड्डी हे ते खेळ त्या काळात खेळले जात होते आणि त्यामुळे त्यांचं मानसिक आरोग्य आणि त्यांचं शारीरिक आरोग्य हे खूप चांगलं होतं. आणि त्यामुळे त्यांना राजकीय उलथापालथीमध्ये हे जे त्यांचं यश अपयश पचवण्याची ताकद त्यांच्यामध्ये पंचमंडळाच्या निवडणुकीत झाली, ही ताकद त्यांना पुढे राजकीय उलथापालथीमध्ये उपयुक्त ठरल्याने दिसते. उदोजी मराठा बोर्डिंगमध्ये नागरिकत्वाचे धडे त्यांना मिळत गेले. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी जेव्हा बडोद्याच्या पंढरीत म्हणजे बडोदा ही उदारमतवादाची पंढरी आपण मानतो, तिथे त्यांनी प्रवेश केला. महाराजा सयाजीराव गायकवाड हे आपल्या कळवणचेच आहेत आणि त्यामुळे त्यांच्या विचारांचं त्यांच्या काळ तिथं कवळाण्याचे आहेत ते, तर त्यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. कारण महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या मुलांसाठी शिक्षणाची संधी उपलब्ध केली आणि त्यामुळे शिष्यवृत्तीच्या माध्यमातून भाऊसाहेब हिरेंना तिथं शिक्षण घेण्याची संधी आली. राज्यशास्त्र हा त्यांचा विषय होता सर. मला त्यांनी राज्यशास्त्र घेतला, हा विषय घेतला असं म्हणतात, मला पण खूप आनंद झाला कारण माझा विषय राज्यशास्त्र आहे. पण तेवढा पुरताच, कारण त्यांचं कर्तृत्व आणि माझं याच्यामध्ये खूप फरक आहे. पण तरी मला कुठेतरी वाटते की भाऊसाहेब हिरे हे यांचा विषय सुद्धा राज्यशास्त्र होता. आणि महाराष्ट्रातले भारतातले एक राजकीय विश्लेषक भाऊसाहेब भास्कर भोळे यांच्या हाताखाली मला PhD करण्याची संधी मिळाली. जेव्हा मी त्यांच्याकडे विषय निवडण्यासाठी म्हणजे विषयावर चर्चा करण्यासाठी आली, त्यांनी मला एक सांगितलं, तुम्ही आचार्यत्रांचं एक पुस्तक वाचलं का? म्हटलं कोणतं? कारण मी 2-3 याचे सांगितले होते. तर ते म्हणे तुम्ही भाऊसाहेब हिरेंच्या संदर्भातलं आचार्यत्रांचं पुस्तक सांगितलं का? कोणते तुम्ही नावाचं पुस्तक असेल तर तुमच्याकडे नसेल तर मागून घे. त्याच्यामध्ये आचार्यत्रांनी श्रद्धांजली पण लेख लिहिलेल्या आहे सर्वांवर आणि त्याच्यामध्ये भाऊसाहेब हिरेंवर लेख लिहिलेला असताना त्यांनी ते असं सांगितलं मला भास्कर भोळेंनी की त्याच्यामध्ये एक वाक्य आहे की यशवंतराव चव्हाण जे मुख्यमंत्री झाले, त्यांना जे मुख्यमंत्री पदाचं सिंहासन मिळालं, त्या सिंहासनाखाली भाऊसाहेब हिरेंच्या राजकीय अस्थी आहेत. त्यावेळेस राजकारणामध्ये चालीमध्ये यशवंतराव चव्हाण यशस्वी झाले. भाऊसाहेब हिरेंना पराभव दिसत असतानाही सुद्धा मोरारजी देसाई पुन्हा मुख्यमंत्री नको म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आणि पराभव शांतपणे स्वीकारला. पण हा पराभव स्वीकारूनही सुद्धा ते शांत बसले नाही, तर त्यांनी संपूर्ण सक्रिय योगदान यशवंतराव चव्हाणांना मुख्यमंत्री म्हणून दिलं आणि म्हणून मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांसारखा हिरा महाराष्ट्राला मिळाला आणि औद्योगिक कृषी क्रांती महाराष्ट्रात होऊ शकली. भाऊसाहेब हिरेंच्या मागं फार मोठं संख्याबळ होतं आमदारांचं. त्यांनी जर ठरवलं असतं की जसं आजच्या पद्धतीने ज्या पद्धतीने विरोध केला जातो तसा विरोध जर केला असता तर यशवंतराव चव्हाणांना राज्यकारभार करणं शक्य झालं नसतं. पण हे श्रेय सुद्धा भाऊसाहेब हिरेंना जातं कारण त्यांचं नेतृत्व विकसित होण्याचं मार्ग भाऊसाहेब हिरेंनी त्यांना सोपा करून सोडलेला होता. पुढच्या इलेक्शनमध्ये ते पुढं अजून चित्र वेगळं दिसलं असतं राजकारणात, कारण यशवंतराव चव्हाण आणि भाऊसाहेब हिरे एकत्र आले होते, जवळ आले होते वैचारिकदृष्ट्या, पण नियतीने मात्र त्यांना ती संधी मिळू दिली नाही. पण त्यांनी आपलं अल्पावधीत केलेलं कार्य त्यांना सर्वश्रेष्ठ ठरून गेलं.
महाविद्यालयीन शिक्षण या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्यांनी केलं आणि तिथं त्यांना असं लक्षात आलं की ही सत्ता असते, राजकीय सत्ता असते, ही सत्ता वंचितांच्या विकासासाठी वापरायची असते. आणि त्यामुळे त्यांनी जेव्हा सत्ता मिळाली, त्यांना सचिव म्हणून सत्ता मिळाली, तालुका लोकल बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सत्ता मिळाली, त्याच्यानंतर ते विधानसभेचे सभासद झाले, आमदार झाले, मंत्री झाले, काँग्रेसचे अध्यक्ष झाले, वेगवेगळ्या समित्यांवर ते आले, किंवा आदिवासी सेवा समिती असेल, महात्मा गांधी विद्या मंदिर असेल, या सर्व सत्ता पदांवर त्यांनी कार्य केलं. पण ती सत्ता पदं त्यांनी वंचितांच्या विकासासाठी वापरली. आणि म्हणून तुमची आमची, मला असं वाटतं दुसरी तिसरी पिढी सगळी असेल, ही पिढी आपल्या इथं उभी राहिली आहे आणि मी तुमच्याशी संवाद साधते आहे. आणि त्यामुळे सत्ता जर त्यांनी वंचितांसाठी वापरली नसती, बहुजन समाजासाठी वापरली नसती, तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं. आणि म्हणून आपल्याला हे चित्र त्यांच्या आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांना तिथं बिंबवलं गेलं. आणि शैक्षणिक कार्याविषयीचं त्यांची मनामध्ये जी हालचाल सुरू झाली ती बडोदा संस्थानात सुरू झाली. राजकीय जीवनाविषयीची हालचाल उदोजी मराठा बिल्डिंगमध्ये सुरू झाली. सामाजिक कार्याविषयीची हालचाल ही त्या बडोदा संस्थानात. शिष्यवृत्ती घेतलेली असताना ही सुद्धा काही मुलं आजकाल आपण पाहतो की फक्त शिष्यवृत्तीसाठी प्रवेश घेतात, पण शिष्यवृत्ती घेतलेली असताना सुद्धा प्रथम श्रेणीमध्ये त्यांनी ती परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांनी त्यांचं आपलं त्या काळ शैक्षणिक क्षेत्रातलं सुद्धा प्रावीण्य त्यांनी दाखवून दिलं. आणि या कायद्याच्या अभ्यासासाठी त्यांनी विद्येचं माहेरघर गाठलं, ते पुण्याला आले. पुणे त्या काळी वेगवेगळ्या विविध अखिल महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र होतं, शैक्षणिक चळवळीचं माहेरघर होतं, सामाजिक आंदोलनाचं स्फूर्तिस्थान होतं, स्वातंत्र्याचा लढा जोरात चालू होता, तिथं प्रखर राष्ट्रभक्त राहत होते, समाज सुधारकांचं मोठमोठ्या समाज सुधारकांचं तिथं वास्तव्य होतं. आणि त्या वास्तव्यामध्ये हे प्रत्येकाला भेटलेच नाही. त्यांनी प्रत्येकाची जिथे जिथे व्याख्यानं होती, त्यांची जे लेखन होतं, त्यांची जी भाषणं होती ती त्यांच्या वाचनात आली, ऐकण्यात आली, चर्चा होत गेल्या. आणि त्यातून मग त्यांचं राजकीय रसायन आणि भाऊसाहेब हिरेंचं एक वेगळं रसायन तिथं निर्माण झालं. आणि लॉच्या डिग्री घेतल्यानंतर वकिली सुरू करायला त्यांनी सुरू केली. पण वकिली सुरू करत असताना स्वातंत्र्याचा लढा, स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू झालं आणि या स्वातंत्र्याच्या आंदोलनात त्यांनी उतरण्याची तयारी ठेवली. आणि 1934 साली त्यांचं हे कर्तृत्व बघून त्यांना तालुका लोकल बोर्डाचं मेंबर करण्यात आलं. त्याच्यामध्ये रावसाहेब थोरात, काकासाहेब वाघ आणि भाऊसाहेब हिरेंचं कर्तृत्व आणि यांचं नेतृत्व महत्वाचं ठरलं. आणि त्यातून त्यांचे राष्ट्रभक्तीचे सुद्धा संस्कार त्यांच्यावर झाले. आणि या राष्ट्रभक्तीच्या संस्कारावरूनच ते थांबले नाही, तर त्यांनी वैयक्तिक आंदोलन असेल, वैयक्तिक सत्याग्रह आणि चलेजावच्या आंदोलनामध्ये सुद्धा त्यांनी पुढाकार होता. वैयक्तिक आंदोलनात त्यांचं विनोबा भावेंनी एक आंदोलक म्हणून त्यांची निवड केली आणि भाऊसाहेब हिरे त्या आंदोलनात उतरले. त्यांना कारावास झाला. कारावास झाल्यानंतर ते नाशिकच्या जेलमध्ये गेले. तिथेही त्यांच्यावर संस्कार झाले. राष्ट्रीय विद्यापीठ म्हटलं जात होतं त्या काळात कारावासांना, कारण त्या कारावासात भारतातल्या, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या नेत्यांना कैद करून ठेवलेलं होतं. त्यांचं शंकरराव देव असतील, केशवराव जेली असतील, असे खूप लिमये असतील, नारुभाऊ लिमये असतील, असे वेगवेगळे लोक त्या कारावासात होते. आणि या कारावासामध्ये कोणी समाजवादी असतील, कोणी कम्युनिस्ट असतील, कोणी वेगवेगळ्या विचारांचे असतील, पण या विचारच्या मुसळणीमध्ये सुद्धा त्यांचं शिक्षण झालं. आणि सर्व पगड 18 पगड जातींचं शिक्षण संस्कार तर हे उदोजी मराठामध्ये झालेच होते सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून. पण परत ती सगळ्या महाराष्ट्रासाठी आपल्याला कार्य करायचं आहे. जरी आपले वैचारिक असतील, मी काँग्रेसचा असेल, पण इतर वेगळ्या पक्षाचे असतील, तरी मात्र सर्वांचा उद्देश एक होता, सर्वांचं ध्येय एक होतं, भारताचं स्वातंत्र्य, महाराष्ट्राचा विकास, भारताचा विकास, वंचितांचा विकास. आणि या ध्येयाच्यासाठी ध्येयाप्रत जाण्याकरता प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे होते. जेलमधून आल्यानंतर ते 1936 मध्ये त्यांनी काँग्रेस प्रवेश केला. आता हा काँग्रेस प्रवेश त्यांच्या नेतृत्वासाठी कसा उपयुक्त ठरला? कारण काँग्रेस हा पक्ष जसं आजही राष्ट्रवादीला विनवलं जातं की राष्ट्रवादी फक्त महाराष्ट्रापुरता आहे, राष्ट्रीय पक्ष नाही असं म्हटलं जातं, टीका केली जाते. तर काँग्रेस पक्षामध्ये, कारण त्या काळात पण खूप पक्ष होते, काकासाहेब वाघांनी पक्षांतर केलं, शेतकरी कामगार पक्षात गेले, मग लाल पक्षात गेले, वेगवेगळ्या पक्षामध्ये गेलं, पण हे पक्षांतर वैचारिक मतभेदामुळे होतं. आणि काकासाहेब वाघ हे जरी पक्षांतर केलं, आधी काँग्रेसमध्ये होते, पण तरी त्यांचा आणि भाऊसाहेब हिरेंचा संबंध त्यांनी सोडला नाही, ते शेवटपर्यंत मित्रच राहिले.
काँग्रेस पक्षात प्रवेश झाल्याबरोबर त्यांना राष्ट्रव्यापी पक्षाचं पाठबळ मिळालं, कारण काँग्रेस त्यावेळेस राष्ट्रीय पातळीवर काम करणारा पक्ष होता आणि राष्ट्रीय राजकारणात जाण्याची संधी सुद्धा भाऊसाहेबांना मिळाली होती. पण मोरारजी देसाईंच्या राजकारणामुळे त्यांना तिथं स्थिरावता आलं नाही, कारण ते शंकरराव गटातले नेते होते आणि त्यामुळे शंकरराव देव आणि मोरारजी देसाई यांच्यामध्ये फार बैर होतं आणि त्यामुळे भाऊसाहेब हिरेंना राष्ट्रीय राजकारणात संधी मिळाली नाही. पुढे 1937 मध्ये ते नेतृत्व कसं चालत येत गेलं त्यांच्याकडे त्यांच्या याच्यामध्ये की 1937 मध्ये ते मालेगावमध्ये प्रतिनिधी मंडळाचे विधिमंडळाचे ते प्रतिनिधी म्हणून निवडून आले. निवडून आल्याबरोबर त्यांना गृह आणि महसूल खात्याचं संसदीय सचिव, ज्याला आपण राज्यमंत्री म्हणतो, संसदीय पद मिळालं. आणि ते त्यांचे मंत्री कोण होते माहिती आहे? मोरारजी देसाई गृह आणि महसूल खात्याचे मंत्री होते. मोरारजी देसाईंकडून त्यांनी काय शिकलं? त्यांना राजकारण, मोरारजी देसाईंचं जे राजकारण होतं ते त्यांना शिकता आलं नाही, कारण तर त्यांचा पिंड नव्हता. कारण मोरारजी देसाईंचं राजकारण हे वेगळ्या पद्धतीचं होतं, सुडाचं होतं, थोडं वेगळं होतं. ते त्यांनी शिकलं नाही. त्यांनी एक भाग त्यांच्याकडे शिकला, म्हणजे त्यांच्याचं प्रशासकीय कार्य. कारण मोरारजी देसाई अतिशय कठोर आणि कार्यक्षम प्रशासक होते आणि ते प्रशासकीय कार्य, ते संस्कार भाऊसाहेब हिरेंमध्ये आलेले दिसतात आणि त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या वेगवेगळ्या आघाड्यांवर एकाच वेळी कार्य करता आलं, लढा देता आला, हे तिथे दिसून येतं. हा सुद्धा संस्कार त्यांच्यावर झालेला आहे, प्रशासकीय कार्यक्षमतेचा. सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची त्यांना संधी मिळाली. 1937 साली त्यांनी राजकीय कार्य त्यांचं आधी सुरू झालं, सामाजिक कार्य त्यांचं नंतर सुरू झालं. त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली, जे आजचं महात्मा गांधी विद्या मंदिर आहे, बरोबर आहे सर? तर त्याचं हे केलं. आणि त्यासोबत म्हणजे हे काम करत असताना स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व सुद्धा नाशिक जिल्ह्याचं त्यांच्याकडे आलं आणि ह्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी सुद्धा काम केलं. आणि हे काम करत असताना या स्वातंत्र्य लढ्याचा त्यांच्यावर कोणता संस्कार झाला? कारण ते गांधी युगातले स्वातंत्र्य सैनिक होते, गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता आणि म्हणून त्यांनी आपल्या संस्थेला नाव सुद्धा महात्मा गांधी विद्या प्रसारक समाज असं दिलेलं आहे. गांधींच्या विचारांमध्ये कशाचा समन्वय दिसतो? लोकनीती आणि राजनीती. पहिले लोकनीती आहे आणि मग राजनीती आहे, उलटा शब्द नाही आहे. राजनीती नंतर लोकनीती नाही, पहिले लोक आणि मग राजकारण, असा महात्मा गांधींच्या विचारांचा, कार्यांचा आलेख होता. तोच आलेख त्यांनी आपल्या आयुष्यात, आपल्या संस्कारांमध्ये घेतलेला दिसतो. आणि म्हणून स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम करत असताना त्यांनी महात्मा गांधींचा हा संस्कार आपल्या आयुष्यात स्वीकारला आणि त्यांनी पुढे ते काम केलं. 1930 असेल, 1940 असेल, 1942 असेल, त्यांच्या संघर्षाचं सूत्र एकच होतं, वंदे मातरम. वंदे मातरम याचा अर्थ असा आहे की जाती, धर्म, प्रांत, भाषा, स्त्री, पुरुष, शिक्षित, अशिक्षित याच्या पलीकडे जाऊन फक्त भारत मातेच्या स्वातंत्र्याविषयीचे चळवळ हा त्याचा अर्थ होता. आणि त्यासाठी त्यांनी ते सूत्र हाताशी धरून काम केलेलं होतं. स्वातंत्र्य लढ्यात अनेक लोक होते, खूप लोक होते, पण पुढे हे लोक बाजूला पडत गेले, कारण त्यांची विचारधारा, विचारशैली वेगळी होत गेली, बदलत गेली. पण भाऊसाहेब हिरेंचा पाया मात्र एकेका विटेने भक्कम होत गेला. निमगाव, आईवडिलांचा संस्कार, न्यू इंग्लिश स्कूल, सत्यशोधक समाजाचा प्रभाव, बडोदा संसार, उदारमतवादी विचारसरणी, विद्येचं माहेरघर, वेगवेगळ्या विचारांचा प्रभाव, सर्वांना एकत्र घेऊन चालण्याची संधी, स्वातंत्र्य लढा, ती देशभक्ती त्यांच्या विनत गेली. आणि अशा एकेका संस्कारांनी ते घडत गेले, उभे राहत गेले आणि त्यांना नेतेपद मिळत गेलं. नेतेपदासाठी संघर्ष करावा लागला, प्रश्नच नाही, करावाच लागला. पण हा संघर्ष त्यांचा विधायक स्वरूपाचा होता. हा फरक तुम्ही लक्षात घ्या. आजचं विघातक राजकारण त्या काळात नव्हतं, विधायक राजकारण त्या काळात होतं, विधायक संघर्ष त्या काळात होता आणि दोघांकडूनही हा संघर्ष विधायक स्वरूपाचा होता. आणि त्यामुळे भाऊसाहेब हिरेंना सुद्धा विधायक संघर्षाच्या माध्यमातून ही सत्ता पदं मिळत गेली आणि त्यातून ते मोठे होत गेले. 1946 साली मध्यवर्ती कायदे मंडळात आणि घटना समितीत भाऊसाहेब हिरेंचा समावेश झाला. हे तुमच्या आमच्यापैकी किती जणांना माहिती आहे हा प्रश्न आहे, कारण मला पण पीएचडी करताना करेपर्यंत माहित नव्हतं. राष्ट्रीय राजकारणात त्यांचा समावेश झाला. घटना समितीमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व भाऊसाहेब हिरेंनी केलं. त्यामुळे डॉक्टर आंबेडकर हे घटना समितीचे सभासद होते आणि घटना समितीमध्ये काम करत असताना
नेहरूंच्या विचारांचा, लोहियांच्या विचारांचा, आंबेडकरांच्या विचारांचा, मौलानांच्या विचारांचा, वेगवेगळ्या लोकांना त्या काळात घटना समितीमध्ये असे लोक होते इतके विद्वान आणि वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या विचारांचे, पण एकाच विचाराने प्रेरित आले की भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, भारताची स्वतःची घटना असली पाहिजे. आणि त्या समितीमध्ये भाऊसाहेब हिरे एक सभासद होते की तुमच्या आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. आणि ही गोष्ट खूप महत्वाची होती. आणि त्यामुळे घटनात्मक तत्व, कायदे, न्याय, सामाजिक न्याय या विचारांचा संस्कार भाऊसाहेबांवर होत गेला. तुम्ही त्यांचं कुठलंही भाषण काढा, मला वाटतं ते भावनांनी म्हणतात ते पुस्तक लिहिलेलं आहे, त्यांची भाषण विचार बघा, त्याच्यामध्ये सामाजिक न्यायाचं तत्व खूप प्रामुख्याने जाणवतं, बहुजन समाजाचं हित प्रामुख्याने जाणवतं, शेतकऱ्यांचा विकास, सर्वांगीण विकास, नुसतं शेती नाही, औद्योगिक क्रांतीच्या संदर्भातला विकास हे त्याच्यामध्ये जाणवतं. आणि म्हणून मग त्यांनी सूतगिरणी, भातगिरणी, खरेदी विक्री संघ, जिल्हा बँक पर्यंत ते पोहोचते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे उपाध्यक्ष पण ते होते, त्या पदापर्यंत ते पोहोचते. आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आज औद्योगिक शेती क्षेत्रामध्ये फार मोठं आर्थिक सहकार्य करतं. पण ह्या बँकेच्या जडणघडणीमध्ये भाऊसाहेब होते, जिल्हा बँकेच्या जडणघडणीमध्ये त्याचा पाया भाऊसाहेब हिरेंनी रचला. हे सगळे संस्कार हे त्यांच्यावर घटना समितीच्या काळामध्ये झालेले दिसून येतात. आणि तिथून ते पुढे गेले. 1948 मध्ये ते महाराष्ट्र प्रांतिकचे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सुद्धा झाले. हे अध्यक्ष पण त्यांच्याकडे चालत आलं. 1950 मध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन गांधीनगरला झालं. त्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष ते होते. तोपर्यंत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ एवढी जोमात नव्हती. ते संयुक्त महाराष्ट्राचे सुद्धा करते हे होते, द्रष्टे होते. त्यांना संयुक्त महाराष्ट्र पाहिजे होता, मराठा भाषिक प्रदेश पाहिजे होता. पण त्यानंतर मात्र कारण नेहरू हे मराठा भाषिक प्रदेश म्हणजे भाषिक प्रांताच्या विरोधात होते. त्यांचं असं मत होतं की भाषिक प्रांताच्या आधारावर विभागणी होऊ नये, कारण आत्ताच आपण स्वातंत्र्य मिळवलेलं आहे, भाषिक प्रांत वाररचना ही काही काळानंतर आपण करावी असं नेहरूंचं मत होतं. मोरारजी देसाई यांच्या पूर्णपणे विरोधात होते. सर मोरारजी देसाई पूर्ण विरोधात होते भाषिक प्रांत रचनेच्या. त्यांना मराठा प्रांत निर्माण करायचा नव्हता आणि त्यामुळे ते त्याच्या विरोधात होते. त्यामुळे मोरारजी देसाईंचे समर्थक वेगळे आणि संयुक्त महाराष्ट्र पाहिजे याच्यासाठी असणारे गट वेगळा झाला. त्याचं नेतृत्व शंकरराव देवांकडे होतं आणि त्यामुळे शंकरराव देवांच्या नेतृत्वाखाली भाऊसाहेब हिरे काम करायला लागले. नागपूर करार, अकोला करार, वेगवेगळे करार झाले, वेगवेगळे आयोग लावले गेले, त्याच्यामध्ये यांचं सक्रिय योगदान होतं. पण त्यानंतर मग यशवंतराव चव्हाणांचा या राजकीय क्षेत्रामध्ये उदय झाला आणि ते मोरारजी देसाईच्या गटाकडे गेले. तिथून ते पुढचं वेगळं राजकारण सुरू झालं. पण सांगण्याचं तात्पर्य असं की अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये नेहरूंच्या सोबत भाषण करण्याची संधी हिरेंना मिळाली. पण हे संयुक्त महाराष्ट्राचा संघर्ष मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे मोरारजी देसाईंनी भाऊसाहेब हिरेंबद्दल जे काय वरती माहिती दिली होती त्यामुळे नेहरू सुद्धा भाऊसाहेब हिरेंच्या थोडेसे विरोधात गेलं होतं. काँग्रेस मंडळी थोडी विरोधात गेलेली होती. पण नंतर 60 साली त्यांचं असं लक्षात आलं की संयुक्त महाराष्ट्राची मागणी योग्य आहे, तेव्हा या मागणीला पाठिंबा दिला. पण ही मागणीला पाठिंबा दिला आणि महाराष्ट्र निर्माण झाला 1 मे 1960 साली. पण त्या संघर्षाला इथपर्यंत तो संघर्ष म्हणजे तो झेंडा, ते मागणी 1 मे 1960 साली ही यशवंतराव चव्हाणांनी आणली जरी असेल पण त्याचा पाया रचण्याचं काम हे भाऊसाहेब हिरेंनी केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की अखिल भारतीय काँग्रेसला त्यांना पाय रोवता नाही आला. त्याचं कारण ते कमी होते असं नाही, त्यांच्यात ताकद नव्हती असं नाही, पण कुठेही राजकारण त्यांच्या लक्षात आलं नाही आणि म्हणून ते मागे पडत गेले. मोरारजी देसाई सारखा खंदा राष्ट्रीय पातळीवरचा नेता त्यांच्या विरोधात होता म्हणून त्यांना तिथं पाय रोवता आले नाही. ते जर त्यांच्या गटात गेले असते तर कदाचित ते कुठे निघून गेले असते. पण मी तुम्हाला सांगितलं की तडजोडीचं राजकारण त्यांनी केलं, पण तडजोड कुठे गेली? सामाजिक कार्यासाठी, समाजासाठी. तडजोड सत्ता पदासाठी त्यांनी केलेली नाही आणि म्हणून कृषी क्षेत्रात त्यांनी क्रांती ते करू शकले. संयुक्त महाराष्ट्राच्या याच्यामधच्या प्रश्नावर महाराष्ट्रात 2 गट पडले आणि त्या 2 गटामध्ये मोरारजी देसाई प्रणित गट आणि शंकरराव देव प्रणित गट असे 2 गट पडले. फलटणच्या राजवाड्यात यशवंतराव चव्हाण म्हणजे मोरारजी देसाईंचा पुरस्कृत गट आणि तिथं तो
म्हणजे त्या ठिकाणी राजकारणाचं हे शिरलं. आणि सगळ्यांनी असं सांगितलं की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला मागणी करण्यासाठी सगळ्या आमदारांनी राजीनामे द्यावे. भाऊसाहेब हिरेंकडे राजीनामे आले होते, पण भाऊसाहेब हिरेंना असं वाटलं की आपण हे राजीनामे देऊन जर सरकार पडलं किंवा आपण विरोध केला तर कदाचित संयुक्त महाराष्ट्र मिळणार नाही, म्हणून आपण राजीनामे देऊ नये. मोरारजी देसाईंचं मतपरिवर्तन करावं, त्या माध्यमातून आपण संयुक्त महाराष्ट्र मिळवावा, म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचे नेते सुद्धा आपल्याला अनुकूल होतील आणि आपल्याला संयुक्त महाराष्ट्र मिळेल अशी त्यांची भावना होती. आणि म्हणून त्यांनी त्यावेळेस ते राजीनामे खिशात ठेवले. ते राजीनामे खिशात ठेवले, दिले नाही. आणि त्यावेळेस त्यांचा तो निर्णय थोडासा चुकला, कारण त्यांना मोरारजी देसाईंचा अंदाज आला नाही. आणि त्यामुळे भाऊसाहेब हिरेंचा राजकीय विजयमासात जाण्याचा प्रसंग पुढे निर्माण झाला आणि त्यातून ते पुढे आले. आणि राजीनामे न दिल्यामुळे महाराष्ट्रातली जनता भाऊसाहेब हिरेंच्या थोड्याफार प्रमाणात विरोधात गेली. अनेक वृत्तपत्रमाध्यमांमध्ये विरोधी भाषा त्यांच्या विरोधात सुरू झाली आणि त्या याच्यामध्ये त्यांना मग संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर दोन गट निर्माण झाले. मोरारजी देसाई म्हणाले होते की जर एकमताने निवड होत असेल तर मी माझं नेतृत्व घोषित करतो आणि निवडणूक होत असेल तर मी भाऊसाहेब हिरे आपलं यशवंतराव चव्हाणांना पुढं करतो. ही खेळी त्यांनी केली. भाऊसाहेब हिरेंनी त्यावेळेस असं लक्षात घेतलं, हे संस्कार सांगते मी, त्यांचं नेतृत्वाचं पुढचे तर, की त्यांनी असं लक्षात घेतलं की जर एकमताने निवड झाली तर मोरारजी देसाई पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि संयुक्त महाराष्ट्र मिळणार नाही. आणि मोरारजी देसाई हे अतिशय हेकट असे कुशल प्रशासक होते, पण हेकट होते वृत्तीने आणि त्यांना महाराष्ट्रीय जनतेच्या बद्दल आस्था नव्हती. आणि म्हणून त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की जर परत एकमताने मुख्यमंत्री होत असेल तर मोरारजी देसाई येणार, आपल्याला 5 वर्ष मोरारजी देसाईंना सहन करावं लागेल. आणि म्हणून त्यांनी आपलं उमेदवारी, मुख्यमंत्री पदाची उमेदवारी उभी केली, जाहीर केली. त्यांना स्पष्ट दिसत होतं की 300च्या वर ही मतं ही यशवंतराव चव्हाणांना पडणार आणि जवळपास 150ची मतं ही मला पडणार हे दिसत असतानाही, ज्याला पण मरण समोर दिसत आहे, राजकीय विजयमास दिसतोय, सत्ता आपली जाणार हे दिसत असताना सुद्धा हा निर्णय घेणं सोपं नसतं. आणि हा निर्णय घेण्याची ताकद त्यांना जेव्हा जिथं जिथं ते शिक्षण घेतलं, जिथं जिथं त्यांनी काम केलं, त्या कामातून त्यांना मिळालेली आहे हे आपल्याला लक्षात येईल. आणि त्यांनी आपली उमेदवारी उभी केली आणि ते पराभूत झाले. पराभूत झालेले असताना सुद्धा त्यांनी यशवंतराव चव्हाणांना मोठ्या मनाने स्वीकारलं आणि त्यांना सहकार्य केलं. यशवंतराव चव्हाणांनी सुद्धा जेव्हा श्रद्धांजली वाहिली भाऊसाहेब हिरेंना, तेव्हा सुद्धा यशवंतराव चव्हाण असं म्हणाले की आज इथं झालेला आहोत, म्हणजे मी मुख्यमंत्री झालो, मी संरक्षण मंत्री झालो आणि मी उपपंतप्रधान जे झालो, त्याचं श्रेय हे सगळं भाऊसाहेब हिरेंना दिलं गेलं पाहिजे. कारण त्यावेळेस त्यांनी माघार घेतली नसती आणि मोरारजी देसाई मुख्यमंत्री झाले असते तर कदाचित यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्रात कुठेतरी अडगळीला पडलेले आपल्याला दिसले असते. पण तरीही त्यांच्या नेतृत्वाची क्षमता, आपलं नेतृत्व सिद्ध करण्याची ताकद होती, ते त्यांनी सिद्ध केलं. पण त्यासोबत त्यांना भाऊसाहेब हिरेंचं सहकार्य मिळालं, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आणि मोठं आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी मराठा विद्याप्रसारक असेल, आदिवासी सेवा समिती असेल, महात्मा गांधी विद्या मंदिर असेल, अखिल भारतीय शिक्षक परिषद असेल, त्या परिषदांच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक कार्य केलं. सहकार क्षेत्र असेल, तुम्ही म्हणत असाल की दरवर्षी जयंती साजरी होते, दरवर्षी पुण्यतिथी साजरी करतो, पण हे तसं नाही. आपल्याला रिफ्रेश व्हायचं आहे, कारण आपलं मन जे आहे, कारण भाऊसाहेबांचं मन खूप खंबीर होतं, त्यांच्यावर सुद्धा अनेक प्रसंग आले होते, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, हे करू का ते करू, पण ते स्थिर राहिले. आपलं मन सुद्धा असं इकडे जायचं का तिकडे जायचं, कोणता मार्ग स्वीकारायचं, असं आपण संघर्षात असतो. आणि म्हणून अशा वेळेस हे जे नेते असतात, रावसाहेब थोरात असतील, नंतर आपले गणपतदादा मोरे असतील, व्यंकटराव हिरे असतील, भाऊसाहेब हिरे असतील, यांचं रिफ्रेश, जसं आपण रिफ्रेश कोर्स करतो, रिफ्रेशर कोर्स करतो, तसं हा रिफ्रेशर आहे की आपलं मन आपल्याला रिफ्रेश करायचं. त्यांनी केलेलं काम आणि आपण केलेलं काम, त्यांचे विचार आणि आपले विचार, त्यांचं कर्तृत्व आणि आपलं कर्तृत्व, त्यांच्यासारखं आपण होऊ शकत नाही, पण त्यांनी केलेल्या कर्तृत्वासारखं, त्यांच्या विचारांसारखं, त्यांच्या मनासारखं, ज्याला आपण नम्रतेने केलेलं काम, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ती नम्रता आपल्यामध्ये आणायची आहे. सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी काय केलं नाही, सहकारी बँका, खरेदी विक्री संघ, सूतगिरण्या, भात गिरण्या, गिरणा साखर कारखाना हे त्यांचं प्रतीक आहे. तर हे त्यांचा कार्याचा विस्तार ते करत होते सायमल्टेनियसली. म्हणजे इकडं संयुक्त महाराष्ट्राच्या याच्यातून ते बाहेर पडले, त्यांनी सहकार क्षेत्र निवडलं आणि त्या क्षेत्रात कार्य केलं.
1957 ते 1961 हे 5 वर्ष जे आहेत त्यामध्ये त्यांनी सगळी विधायक कार्य केली. एखादा असता तर यशवंतराव चव्हाणांचे पाय ओढण्याचा प्रयत्न केला असता, जो आपण आज पाहतो आहे. आयाराम गयाराम, सत्तेसाठी सत्तांतर, पक्षीय वैचारिक मतभिन्नता कुठंच नाहीये, फक्त सत्ता आणि सत्ता आणि सत्ता हे ध्येय असणाऱ्या या विचारांच्या गर्दीत भाऊसाहेब हिरेंचं मोठेपण खूप महत्वाचं ठरतं. मग ते शैक्षणिक कार्यातलं असेल, कारण खूप शिक्षण सम्राट निर्माण होत आहे. हे जे कर्मवीर आहेत हे त्यांच्या कामाने कर्मवीर झालेले आहेत. कारण मी कर्मवीर पदवी घेणारे, कर्मवीर पदवी निर्माण करणारे, स्वतःहून स्वतःला कार्यसम्राट म्हणणारे अनेक नेत्यांच्या ह्या भाऊगर्दी आपल्याला भाऊसाहेब हिरेंसारखा दिवा, त्यांची पंथी, त्यांचा मार्ग, त्यांची प्रेरणा आपल्याला घ्यायची आहे. आणि ही प्रेरणा आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची. कारण आपण बुद्धिजीवी वर्ग आहोत, आपण विचार करू शकतो, चांगलं वाईट हे आपल्याला लक्षात येतं. आणि आजही समाजामध्ये शिक्षकी पेशा असा आहे की त्याच्याकडे खूप सन्मानाने पाहिलं जाऊ शकतं. शिक्षक काय करू शकतात हे तुम्हाला चंद्रात्री गुरुजींनी दाखवलं, तुम्हाला वाघ गुरुजींनी दाखवलं. शिक्षकच हे काम करू शकतात असं नाही की आपण ज्याला गुरुस्थानी मानतो ते व्यक्ती सुद्धा आपल्याला शिक्षणाचं काम करू शकतात. आणि म्हणून ह्या व्यक्तींना दिशा देण्याचं काम त्यांच्या शिक्षकांनी केलं. अब्दुल कलामांना सुद्धा जी दिशा मिळाली त्यांच्या शिक्षकामुळे मिळाली. आणि त्यामुळे शिक्षक हा आपला विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा एक मार्ग असतो, तो दिशा देऊ शकतो, ठरवलं तर आणि करू शकतो. त्यामुळे आपल्याला सुद्धा त्या दिशेने काम करण्याचे प्रयत्न करायचे आहेत. भाऊसाहेबांच्या नेतृत्वाचे संस्काराची वैशिष्ट्य काय सांगते त्याच्यामधलं शेवटचं 5 मिनिटात मी संपवते. कर्तव्यनिष्ठतेला त्यांनी प्राधान्य दिले. कर्तव्यनिष्ठता, आज आपण सगळे लोक कर्तव्यनिष्ठ हक्क मागतो, पण कर्तव्यनिष्ठा आपण विसरतो आहे. चारित्र्य संपन्नतेला त्यांनी खूप जपलं आणि आज चारित्र्य संपन्न नेते आपल्याला दिसत नाही. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांपुढे आदर्श जो आहे सर, त्या विद्यार्थ्यांपुढे पैसा द्या, पैसा घ्या, सत्ता द्या, सत्ता घ्या, हा जो प्रकार चाललेला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची मतं जी झालेली आहे त्यांच्या विचारसरणीत बदल करण्याला आपल्याला खूप काम करावं लागणार आहे. कारण भाऊसाहेबांच्या विचारांपर्यंत पोहोचण्याकरता आपल्याला आपलं योगदान द्यायचं आहे सर. थोडंफार का होईना, एक थेंब जरी आपण दिला, 1% जरी दिला तरी मला असं वाटतं की त्याच्यामध्ये फरक पडू शकतो. नम्रपणा हा आज आपण सगळेच विसरलेला आहे, नम्रता विसरूनच गेलेला आहोत. आणि त्याला आपण म्हणतो सामाजिक बांधिलकीची जी जाणीव असते, म्हणून आपण कंपन्यांना दिलेला आहे सोशल वर्क करा, आपल्याला सांगितलं जातं सोशल वर्क करा. ही सांगण्याची गरज नाही, हे आपलं कामच आहे, ते आपण विसरत चाललेलं आहे. आणि म्हणून ही संस्कारांची शिदोरी, भाऊसाहेब हिरेंच्या संस्काराची शिदोरी आपल्याला सोबत घेऊन चालायची आहे. विरोधकांविषयी विरोधक असो, व्यवहारी राजकारणी नव्हते भाऊसाहेब हिरे. त्यांच्यामधले एक हे होतं की व्यवहारी नव्हते ते, पण हा व्यवहार सुद्धा त्यांना नसले तरी त्यांनी जो व्यवहार करून ठेवला तो ह्या व्यवहारीपणापेक्षाही मोठा आहे असं मला वाटतं. आणि आयाराम गयारामची भूमिका ते पण घेऊ शकले असते, पण त्यांनी ती घेतली नाही. आणि राजकीय जीवनामध्ये तडजोडी केल्या, पण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्यांनी तडजोडी केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचं मोठेपण सिद्ध होते. काकासाहेब वाघ असतील, रावसाहेब थोरात असतील, त्यांचे वैचारिक मतभेद होत गेले, पण वैचारिक मतभेद होत गेले तरी सामाजिक कार्याच्या संदर्भात तो एकोपा जो होता तो एकोपा त्यांच्याकडे कायम होता. मला आठवतं सर की मी जेव्हा उन्हाळ्यात आणि दिवाळीत मी बाग बंगल्यावर यायची, कारण मी काकासाहेब वाघांची नात आहे, तर त्यामुळे तिथं मला भाऊसाहेब हिरे, काकासाहेब वाघ, केशवराव जेदे, मधुभाऊ लिमये, वेगवेगळ्या पक्षांच्या लोकांच्या चर्चा त्या गार्डनमध्ये असायच्या आणि आम्ही खिडकीत बसून त्या ऐकायच्या. धैर्यशीलराव पवार असायचे, सगळे असायचे. तर ह्या म्हणजे उदोजी मराठाचे धारचे पवार असायचे, असे खूप लोक, पंजाबराव देशमुख असतील, धुळ्याचे ते कोण आहे सर, त्यांनी शिक्षण संस्था नाही, शिक्षण संस्था मधुकरराव चौधरी, अशा अनेक व्यक्तींची व्यक्तिमत्व मी पाहिलेलं आहे. थोडंसं ऐकलेलं, तेव्हा तेवढे सेन्स नव्हता की हे काय बोलतात आहे, पण थोडंफार कळायचं की चांगलं बोलतात आहे. आणि अशा ह्या वैचारिक जडणघडणीमध्ये सुद्धा आम्ही तयार होत गेलो, घडत गेलो आणि त्यातून एक ज्याला आपण जबाबदार व्यक्ती म्हणून उभं राहण्याचं संधी मला इथं मिळू शकली. आणि आपल्याला द्विभाषिक नेतेपदाच्या निवडणुकीत पराभव समोर दिसत असताना सुद्धा भाऊसाहेब हिरेंनी जे आपला सत्ता त्याग केला, जे पद सोडलं, त्या पदामुळे भाऊसाहेब हिरे खूप मोठे होऊन गेले. आणि भाऊसाहेब हिरेंच्या ह्या राजकारणामुळे, ह्या कार्यामुळे, ह्या संस्कारांमुळे, ह्या कर्तृत्वामुळे महाराष्ट्र एक
औद्योगिक क्रांती करू शकला, यशवंतराव चव्हाणांसारखं नेतृत्व आपल्याला लाभू शकलं आणि फार मोठं वेगळं वळण आपल्या महाराष्ट्राला लागलं. भाऊसाहेब हिरेंचं दुर्दैवाने निधन, 56 वर्षाचं आयुष्य. आज आपण विचार करा, आपण 56 वर्षात काय करतो सर? काहीच करत नाही. आत्ताशी थोडंसं आपल्याला समजायला लागलं. माझी 60 उलटल्यानंतर मला थोडंसं कळायला लागलं की आपण काय केलं आणि काय करायला पाहिजे होतं. 56 वर्षाच्या आयुष्यात एवढा मोठा इतिहास त्या माणसाने घडवला, एवढी मोठी क्रांती त्यांनी केली. शिक्षण क्षेत्र, शेती क्षेत्र, सहकार क्षेत्र, आर्थिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, सामाजिक स्वातंत्र्य, भाषेचा लढा, इतके वेगवेगळे क्षेत्रावर ते कसे लढे देऊ शकले. आपल्याला आपला एक विषय शिकताना दम सापडतो, आपल्याला आपले कागदपत्र पूर्ण करताना आपले दम सापडते. आपल्यावरून आपल्याला लक्षात येईल सर की खरोखर ती व्यक्ती आणि तिचं कर्तृत्व, तिचं नेतृत्व खरंच खूप मोठं होतं. आणि त्याच्या ह्या नेतृत्वाच्या जडणघडणीमध्ये निमगाव ते मुख्यमंत्री मुंबई या सर्व वाटचालीत त्यांच्यावर होत गेलेले संस्कार हे खूप महत्त्वाचे होते. मग ते राजकीय असतील, सामाजिक असतील, आर्थिक असतील, शैक्षणिक संस्कार असतील, वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार असतील, ते संस्कार खूप महत्त्वाचे ठरतात. चिंतामणराव देशमुख, मला वाटते सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाचं उद्घाटन होतं, त्यावेळेस त्या भाषणात ते म्हणाले, चिंतामण इथं स्वतः हिरे असताना इतरांची गरज काय आहे? चिंता करण्याची गरज नाही आहे. इथं स्वतः हिरे आहेत आणि त्यांनी हिऱ्यासारखं काम केलेलं आहे. आणि असा हिरा तुम्हाला मिळालेला, ज्याला कोहिनूर हिरा म्हणतात, तो हिरा तुम्हाला मालेगावकरांना मिळालेला आहे. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, तुमची उत्तरोत्तरच प्रगती होत जाईल, असं त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं. आणि त्यांचं हे भाषण आपल्याला आज आपण पाहतो की खरोखर मोठ्या प्रमाणात सार्थ झालेलं आहे. आणि म्हणून स्वकर्तृत्वाने निर्माण झालेला हा नेता किती मोठं काम करून गेला. आणि ते काम करत असताना तो आपलं त्यांनी मातीशी नातं तोडलं नाही, शेतीशी नातं तोडलं नाही, बहुजन समाजाच्या विकासाची नातं तोडलेलं नाही, गलिच्छ राजकारण केलं नाही, कोणावर आरोप केले नाही, शांतपणे जीवन जगलं, शांतपणे काम केलं आणि शांतपणे जगाचा निरोप दिला. आणि ह्या त्यांच्या कार्याला आपण इथं विनम्र अभिवादन करून त्यांचे कार्य पुढे चालवण्याकरता त्यांचे संस्कार आपण थोडेफार स्वीकारून पुढे जाऊया अशी अपेक्षा व्यक्त करते. थांबते. धन्यवाद मॅडम. गेल्या तासभरापासून आपण प्राचार्य डॉक्टर सोनखासकर मॅडम यांनी कर्मवीरांच्या कार्यकर्तृत्वाचा जो आढावा घेतला, त्यांची ओघवती भाषाशैली आणि रसाळ आणि मधुर प्रेझेंटेशन त्यांचं हे खूप मनाला भावलेलं आहे. खरं तर या ठिकाणी सोनखासकर मॅडमांनी आपल्याला जे आव्हान केलेलं आहे की आपण सर्वांनी 1% जरी कर्मवीरांच्या मधला गुण उचलला आणि त्या पद्धतीने आपण कार्य करत राहिलो तर तेवढं देखील खऱ्या अर्थाने कर्मवीरांना आदरांजली आणि कर्मवीरांना आपल्या प्रती आपण त्यांच्या प्रती असलेली जबाबदारी खऱ्या अर्थाने आपल्याला पार पाडता येईल असंच या ठिकाणी म्हणेल. खरं तर 1 तासाभरापासून व्याख्यान ऐकतोय, पण कुठेही असं वाटलं नाही की हे व्याख्यान संपावं, आणखी तासानुतास हे व्याख्यान ऐकत राहावं. धन्यवाद मॅडम. खूप अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आम्हाला केलं. अनेक गोष्टी भाऊसाहेबांच्या कार्यकर्तृत्वाबद्दलच्या आमच्या समोर उलगडल्या. महाविद्यालयाच्या वतीने खरोखर धन्यवाद व्यक्त करतो आणि आभारही व्यक्त करतो. एक उद्घोषणा या ठिकाणी मी करणार आहे. आमच्या महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या मार्फत आपण 25 आणि 26 मार्च रोजी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या महाराष्ट्राच्या जळणघडणीतील आर्थिक जळणघडणीतील योगदान यावर आम्ही राज्यस्तरीय वेबिनार आयोजित केलेला आहे. आणि त्या वेबिनारच्या अनुषंगाने आपण सर्वांनी कर्मवीरांच्या बद्दलचे शोध निबंध लिहून आमच्याकडे पाठवावे, जेणेकरून आपल्याला एक ISBN पुस्तक त्याच्या रूपाने आपल्याला ते करता येईल. आणि कर्मवीरांच्या या आपल्या महाविद्यालयाच्या 50व्या किंवा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आपल्याला एक चांगलं काम कर्मवीरांच्या संदर्भामध्ये करता येऊ शकेल अशा पद्धतीची मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आपल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर राकेश पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावे.
धन्यवाद सर. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार, कुळ कायद्याचे जनक, सहकार महर्षी आणि नुकतंच जसं मॅडमने सांगितलं घटना समितीचे सदस्य, दीन दलित आदिवासी यांच्यापर्यंत ज्ञानगंगा पोहोचवणारे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर, आदिवासी सेवा समिती या संस्थांचे संस्थापक, तसेच मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेच्या विस्तारात देखील ज्यांचं मोलाचं योगदान आहे आणि यांच्यामुळेच आपण या आज भव्य दिव्य अशा वास्तूमध्ये शिक्षणाचं कार्य करू शकत आहोत, त्या कर्मवीरांच्या स्मृतींना सर्वात आधी मी विनम्र अभिवादन करतो. कर्मवीरांच्या 117व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर बापूसाहेब जगदाळे सर, त्याचबरोबर कर्मवीरांच्या कार्यकर्तृत्वाचा, त्यांच्या नेतृत्वाच्या गुणांचा, संस्कारांचा पट ज्यांनी आपल्यासमोर अगदी अमोघ अशा वाणीने आपल्यासमोर मांडला, त्या या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या, प्रमुख अतिथी तथा कर्मवीर शांताराम बापू वावरे महाविद्यालय सिडको येथील सन्माननीय प्राचार्य डॉक्टर JD सोनखासकर अतकरे मॅडम यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रोफेसर डॉक्टर NB पवार सर, कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्य डॉक्टर सुचिता सोनोने मॅडम, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या मानव्य विद्याशाखेच्या अधिष्ठाता IQACच्या समन्वयक प्रोफेसर डॉक्टर मृणाल भारद्वाज मॅडम, महाविद्यालयाचे मानव संसाधन व वाणिज्य विभागाचे पर्यवेक्षक डॉक्टर विनीत रकेबे सर, शैक्षणिक व परीक्षा विभागाचे पर्यवेक्षक डॉक्टर संतोष चौबे सर, मालमत्ता विभागाचे पर्यवेक्षक डॉक्टर SD पाटील सर, प्राध्यापक SN बधाने सर, नॅकचे समन्वयक डॉक्टर किशोर निकम सर, ज्यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले ते डॉक्टर NN गाडे सर, सर्व विभाग प्रमुख, सर्व ज्येष्ठ प्राध्यापक, कार्यालयीन आणि शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण सर्वांमुळेच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. पुन्हा एकदा मॅडमचे मी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. सर्वांनी प्रतिमा पूजनासाठी या ठिकाणी थांबायचं. प्रत्येकाने प्रतिमा पूजन या ठिकाणी करून घ्यायचं.